सोलापूरमधून एक ब्रेकिंग न्यूज येते। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोलापुरातल्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय। जयकुमार गोरे यांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। लाडक्या बहिणीला न्याय द्या असं बॅनर दाखवत घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलेला आहे। सोलापूरमध्ये घडलेला हा प्रकार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोलापुरातल्या कार्यक्रमामध्ये हा गोंधळ पाहायला मिळालाय। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड या क्षणाला फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। अनिकेत, नेमकं काय घडलंय? काय या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं? कशावरनं घोषणा सुरू झाल्या? गुरु, खरं तर आपण बघितलं गेलं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सोलापूर दौऱ्यावरती आहेत। सोलापूरमध्ये जे सोलापूर मुंबई ही जी विमानसेवा आहे त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असतानाच जो कार्यक्रम विमानतळ परिसरामध्ये घेण्यात येतोय त्या कार्यक्रमादरम्यान ज्यावेळेस पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते पूरग्रस्तांना मदत दिली म्हणून, त्यावेळेस काही कार्यकर्ते जे आहेत तो हातामध्ये लाडक्या बहिणीला न्याय द्या असं पोस्टर जे आहे ते झळकावत लाडक्या बहिणीला न्याय द्या अशा घोषणा त्या कार्यकर्त्याने दिलेल्या आहेत। आता पोलिसांनी जे आहे त्या कार्यकर्त्याला आता ताब्यात घेतलेला आहे गुरु। आणि खरं तर हा प्रकार जो आहे तो सोलापूर विमानतळ परिसरामध्ये जो कार्यक्रम होतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील। बरं, आणि याच कार्यक्रमामध्ये हा प्रकार घडलेला आहे। धन्यवाद अनिकेत, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।